नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, हा वेलवेटचा पीस आहे आणि हे अस्तर आहे. तर यावर आपण 32 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत डायरेक्ट अस्तरवर. तर इथे मी हे अस्तर घेतलं आहे. तर बघा, ही फोल्ड बाजू आहे, व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. आणि अगोदर आता बॅक पार्टची मी इथं मार्किंग करून घेते. आता बॅक पार्ट ब्लाऊजची उंची आहे 13.5, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 14.5 मार्किंग करून घेते. इथून शोल्डरचं मार्किंग करते. शोल्डर घेतले 5.5 इंच, त्यानंतर मोंडा देखील 5.5 इंच घेतला आहे. इथून पुन्हा चेक करून घ्यायचं आहे आपल्याला स्केलनी, अशी लाईन बनवून घ्यायची. त्यानंतर छातीचं माप टाकायचं आहे. छाती आहे 32 साईजनुसार आपले चौथा भाग झाला 8 इंच, शिलाई मार्जिन घेतली 2 इंच. तर अशी मार्किंग करून घेतली. त्यानंतर इथून बघा अर्धा इंच अशी क्रॉसमध्ये मार्किंग करायची आणि इथून क्रॉसमध्ये 1.25 इंचावर मार्किंग करून मोंड्याचा जो शेप आहे बॅक साईडचा तो इथं मी देऊन घेते आहे. बघा, बॅक साईडचा मोंड्याचा शेप देऊन घेतला. त्यानंतर खाली कमरची मार्किंग करायची. कमर आहे 6 इंच, त्याच्यानंतर बॅक साईडला 1 इंचचा टक्स घ्यायची आपल्याला आणि शिलाई मार्जिन घेतली 2 इंच. तर मार्किंग करून घेतलं, लाईन सरळ ओढून घेतलं. त्यानंतर आपल्याला जो हा बॅक पार्ट आहे, हा ड्राफ्टिंग केलेला, हा कट करून घ्यायचा आहे. तिथं मी बॅक पार्ट अगोदर कट करून घेते. आता जसं मार्किंग आहे सेम त्या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला. ते बघा, बॅक पार्ट कट केला. त्यानंतर हा पार्ट आपण इकडे ठेवून प्रिन्सेस कटचा फ्रंट पार्टची इथं मार्किंग करणार आहे. ते बघा, व्यवस्थित आता इकडनं असं ठेवून घेते. आता इकडनं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं आहे, तर ते आपलं आई हुक पट्टीसाठी घेतलं आहे. हा पार्ट जसा आहे तसाच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे मी पूर्ण जो आहे तो मार्किंग करते. खालून आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर इथे मी 1 इंच एक्स्ट्रा घेऊनच मार्किंग करते. बघा, प्रिन्सेस कटच्या फ्रंट पार्टसाठी आपण 1 इंच एक्स्ट्रा घेत असतो पुढच्या बाजूला. त्यानंतर आर्महोलची जी आहे ती मार्किंग करून घेते इथं आणि इथून बघा अर्धा इंचाचा गॅप ठेवून अशी आर्महोलची मार्किंग करते. आता इथं आर्महोलची मार्किंग केली. त्यानंतर बघा, आता आपल्याला इथं गळारुंदीची मार्किंग करायची. आता जे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं आहे ते सोडून द्यायचं आहे आपल्याला, कारण ते आई हुक पट्टीसाठी घेतलं आहे. गळारुंदी घेतली आपण इकडं 2.25 इंच. पुढच्या गळ्याची मार्किंग केली इथं 6 इंचावर आणि बॉक्स बनवून घ्यायचा. आणि पुढचा जो गळा आहे राऊंड शेपमध्ये इथं मी ड्रॉ करून घेते. इथं बघा, राऊंड शेप ड्रॉ करून घेते. त्यानंतर इथून आपल्याला टक्सची मार्किंग करायची. अर्धा इंच सोडून 3.5 इंचावर मार्किंग केली. त्यानंतर 4 इंचावर मार्किंग करायची उभा. इकडनं देखील पुढे 2 इंच आणि वरती 1.5 इंच अशी मार्किंग करून घेतली. त्यानंतर इथून देखील 4.25 मार्किंग केली. बघा, असा टक्सची शेप इथं ड्रॉ करून घेतला. त्यानंतर इथून आपल्याला गॅप ठेवायचा आहे 3 इंच आणि इथून मी प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो असा फ्रेंच कर्वने देऊन घेते. बघा, तिथे मी प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो इथं देऊन घेतला अशा पद्धतीने व्यवस्थित. त्यानंतर आता कमरच्या साईडने इकडनं 2 इंच आणि वरतून 1 इंच असं एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर हे कशासाठी, आपण प्रिन्सेस कटचा जो टक्स घेतला आहे त्यासाठी आपण इथं एक्स्ट्रा घेतलं आहे, कारण तो टक्स कट होणार आहे. त्यानंतर बघा, इथं अर्धा इंच मार्किंग करून असं वरती दोन्ही बाजूनी असे तिरप्या लाईन ड्रॉ केल्या आहे. आता आपण हा पार्ट जो आहे तो कट करून घेऊ. तर इथे मी प्रिन्सेस कट जो मार्किंग केला आहे तो कट करून घेते व्यवस्थित. जशी मार्किंग आहे तशीच आपल्याला कटिंग देखील करायची. त्यानंतर आता बघा, खालून जो टक्स ड्रॉ केला आहे आपण कमरच्या साईडने तो इथे मी कट करून घेते. व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, आता आपल्याला स्लीव कट करायची. तर स्लीव कट करायसाठी मी इथं या स्तरावर स्लीव कट करते. इथे बघा, हे 4 फोल्ड कापड आहे. दोन्ही पण स्लीव आपल्या यातच निघणार आहे. स्लीव आहे 8 इंचाची, 8.5 इंचाची. त्याच्यात 1 इंच प्लस करून 9.5 मार्किंग केली. कॅफ हाईटसाठी 3 इंचावर मार्किंग केली आणि इथून आपली जेवढी छातीची घडी म्हणजे आपली छातीचं मार्किंग होतं 8 इंच,
8 इंचावर मार्किंग करून आतमध्ये 1.5 इंचावर मार्किंग केलं आणि ते 1.5 इंच इकडं असं क्रॉसमध्ये मार्किंग करून त्या क्रॉस लाईनचा सेंटर काढला. त्यानंतर इथून बघा पाव ते 1 इंचावर मार्किंग करून आता स्लीवचा जो आकार आहे तो इथे मी ड्रॉ करते अशा पद्धतीने. हे बघा, तर स्लीवचा आकार ड्रॉ केला आहे आपण. दंडगेर टाकू आता. इथं दंडगेर टाकती 4.5 इंच. शिलाई मार्जिन घ्यायची आहे 2 इंच. आपण ब्लाऊजमध्ये जेवढी घेतली तेवढीच बाहीमध्ये देखील शिलाई मार्जिन घ्यायची. आता आपण ही स्लीव जी आहे ती कट करून घेऊ. ती क्रॉसमध्ये देखील कट करून घ्यायची आपल्याला. त्यानंतर आता बघा बाहीचा जो पुढचा आकार आहे तो देखील कट करून घेते. आता हे पॅटर्न मी कट करून घेते आणि ब्लाऊजवर देखील कट करून घेतले ब्लाऊज पीसवर. हे बघा, आता कशा पद्धतीने स्टिच करायची हे बघू. तर इथं बघा हे जे पाट आहे सरळवरती सरळ ठेवले आणि समोरासमोर ठेवायचे हे देखील, कारण उलट सुलट होऊ नये त्यासाठी. आता साईडचा जो पार्ट आहे प्रिन्सेस कटचे ते देखील असे समोरासमोर ठेवायचे. बघा, व्यवस्थित समोरासमोर ठेवून घ्यायचे. आता आपण हे जे पार्ट आहे ते स्टिच करून घेऊ. तर कशा पद्धतीने स्टिच करायची, तर इथं बघा सरळवरती सरळ ठेवले. अगोदर गळ्याला आपण स्टिच करून घेऊ. तर इथं मी अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन गळ्याला स्टिच करून घेते. एक्स्ट्राचं कापड कट करून घेऊ. त्यानंतर बघा वरतून असं फोल्ड करून आपल्याला अस्तरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायची. ती इथे मी दाबटीप देऊन घेते. त्यानंतर पुन्हा असं फोल्ड करून तर वरतून आपल्याला ब्लाऊज पीस आहे त्यावर टीप देऊन घ्यायची. तर गळ्याच्या साईडला ती इथे मी पुन्हा टीप देऊन घेते. बघा, व्यवस्थित फोल्ड करून टीप देऊन घ्यायची. त्यानंतर हे जे अस्तर आहे ते ब्लाऊज पीसला जॉईन करायचे. ती इथे मी पूर्ण जे अस्तर आहे ते व्यवस्थित ब्लाऊज पीसला जॉईन करून घेते. बघा, व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे. एक्स्ट्राचं कापड कट करून घेऊ. सर्व अस्तरच्या लगोलग आपल्याला सर्व ब्लाऊज पीसचं जे कापड आहे ते सर्व कट करून घ्यायचे. इथे मी सर्व जे ब्लाऊज पीसचं कापड आहे एक्स्ट्राचं सर्व कट करून घेते. बघा, अस्तर कट नाही होऊ द्यायचं याची काळजी घ्यायची. तर इथे एक पार्ट आपण तयार केला आहे. आता दुसरा देखील पार्ट अस्तर आणि ब्लाऊज पीस आपण जॉईन करून घेऊ. व्यवस्थित एकावर एक पार्ट ठेवून आपल्याला हे जॉईन करून घ्यायचे. तर इथं बघा मी जॉईन करून घेतले. व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आणि त्यानंतर इथं देखील एक्स्ट्राचं जे कापड आहे ब्लाऊज पीसचं ते सर्व आपल्याला कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित कट करायचं आहे. इथं बघा एक्स्ट्राचं ब्लाऊज पीसचं जे कापड आहे मी ते इथं सर्व कट करून घेते. आता हे पार्ट जे आहे दोन्ही आपण स्टिच कसे करायचे ते बघू. तर प्रिन्सेस कटचे पार्ट हे नेहमी आपल्याला कमरच्या साईडने स्टिच करायचे असते. तर बघा दोन्ही पण असे एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचे. आता हे वेलवेट आहे त्यामुळे ते सटकतं. तर व्यवस्थित ठेवून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि प्रिन्सेस कट स्टिच करताना कधी पण आपल्याला कमरच्या साईडने स्टिच करायचं आहे, कारण कमी जास्त झाला तर तो आर्महोलमध्ये आपण कट करून घेऊ शकतो. तर बघा, हे बघा हा पार्ट जॉईन करून घेतला. तर यावर मी डबल शिलाई देऊन घेते. ब्लाऊजच्या प्रत्येक पार्टवर आपल्याला डबल शिलाई द्यायची असते. तर इथे मी डबल शिलाई देऊन घेतली. त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपला प्रिन्सेस कट जो आहे तो तयार झाला आहे. तर खालून कमरपट्टी लावण्यासाठी मी इथं 2 इंचाची कमरपट्टी घेतली आहे. तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन इथे मी शिलाई देऊन घेतली. त्यानंतर ती उलट करायची, त्यावर दाबटीप देऊन घ्यायची. बघा, दाबटीप दिली त्यानंतर बघा ही पट्टी अशी फोल्ड करायची आणि आतमध्ये आपल्याला त्यावर शिलाई देऊन घ्यायची. ती इथे मी आतमध्ये असे फोल्ड करून व्यवस्थित शिलाई देऊन घेते. हे बघा असं व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची.
आता एक पार्ट आपला तयार झाला आहे. सेम या पद्धतीने मी दुसरा देखील पार्ट तयार करून घेते. तर हे बघा, दोन्ही पार्ट तयार करून घेतले. आपल्याला आता इथं आयोग पट्टी जॉईन करायची. त्यासाठी दोन्ही पार्ट चेक करून घेतले व्यवस्थित. त्यानंतर आयोग पट्टीसाठी मी इथं कापड घेते दुसरं. तर आय पट्टीसाठी कापड घेतलं, तिथून थोडं कट करून घेऊ आपण. आता ही 2 ते 2.5 इंचाची पट्टी असेल तर बघा, हा पाट अगोदर सरळ ठेवला, सरळवरती सरळ ठेवून खालून अर्धा इंच फोल्ड करायचं कमरच्या साईडनी आणि आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे ही जी पट्टी आहे आता ती जॉईन करून घ्यायची. आता गळ्याच्या साईडने देखील फोल्ड करावं लागेल, कारण गळ्याला देखील आपण दाबटीप देऊन घेतली. त्यानंतर वरतून पुन्हा एक दाबटीप द्यायची. ते इथे बघा व्यवस्थित दाबटीप देऊन घेतली मी. पुन्हा आता हे कापड असं फोल्ड करून आतमध्ये आपल्याला इथं टीप देऊन घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. त्या टीप देऊन घेतली. त्यानंतर आपण दुसरा पार्ट घेऊ. दुसऱ्या पार्टला देखील पट्टीसाठी पट्टी घेतली मी इथं. ती उलट बाजूकडून ठेवून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला ही पट्टी जॉईन करायची. आता गळ्याच्या साईडने देखील फोल्ड करायचं आहे, कारण गळ्याला आपण दाबटीप दिली त्यासाठी. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर इकडनं बघा अर्धा इंच असं फोल्ड करायचं आणि आपण जी शिलाई दिली त्या शिलाईवरच आपल्याला ही टीप व्यवस्थित देऊन घ्यायची. आता हे बघा, आता इथे मी अशी व्यवस्थित शिलाई देऊन घेते. आपली ही आयपट्टी तयार झाली. अशा पद्धतीने आपण प्रिन्सेस कटची ब्लाऊजची जी स्टिचिंग आहे ती मी तुम्हाला इथं कटिंग आणि स्टिचिंग डिटेलमध्ये दाखवली. हे बघा अशा पद्धतीने आपला प्रिन्सेस कटचा जो पार्ट आहे तो तयार झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा.